पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बरोबर 12व्या दिवशी पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक करून पाकिस्तानला मोठा हादरा दिला। अर्थात या कारवाईची योजना एका दिवसात झालेली नाहीये, त्यासाठी भारताने 11 दिवस आधी सगळा प्लॅन तयार केला होता। पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बनवला प्लॅन। 11 दिवसात एअर स्ट्राईकची तयारी, 300हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा। चौदा फेब्रुवारीला पुलवामात झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यातून एकच आवाज येत होता, अब की बार पाकिस्तानची ठासून मार। आणि भारतीय सैन्यानं देशातल्या जनतेचा आतला आवाज ऐकला। हवाई दलानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून 300हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केलाय। अर्थात ही कारवाई एका दिवसात झालेली नाही, त्यामागे होते भारतीय सैन्य दलाचे 12 दिवसांचे परिश्रम। पाहुयात भारतानं कशी आखली योजना। पुलवामा हल्ल्यानंतर भारताचे एअर चीफ मार्शल वीरेंद्र सिंग धनुआ यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी एअर स्ट्राईकचा प्रस्ताव ठेवला। त्यानंतर भारतीय एअरफोर्स आणि लष्करानं हेरॉन ड्रोनच्या मदतीनं नियंत्रण रेषेवर निगराणी सुरू ठेवली। या दरम्यान भारतीय हवाई दल आणि गुप्तचर यंत्रणांनी एअर स्ट्राईकसाठी आपलं लक्ष्य निर्धारित केलं। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या मार्फत एअर स्ट्राईकसाठी लक्ष्य निर्धारित करण्यात आलं। भारतीय हवाई दलाच्या K1 स्क्वाड्रन टायगर्स आणि 7 स्क्वाड्रन बॅटल ॲक्सिस स्ट्राईकची सज्जता करण्यात आली। याशिवाय 12 मिराज विमानं देखील सज्ज करण्यात आली। पंजाबच्या भटिंडामधून वॉर्निंग जेट आणि आग्र्यात मिड एअर रिफिलिंगची चाचणी घेण्यात आली। एअर स्ट्राईक पूर्वी मिराज पायलट्सने आपलं लक्ष्य निर्धारित केलं आणि 26 फेब्रुवारीला पाकिस्तानातल्या मुझफ्फराबादमध्ये लेझर गाइडेड बॉम्बच्या माध्यमातून हल्ला करण्यात आला। रात्री 3:20 ते 4 वाजेपर्यंत हा हल्ला सुरू होता। याच दिवशी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऑपरेशन पार पडल्याची माहिती दिली। भारताच्या या एअर स्ट्राईकनं पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली आहे। सर्जिकल स्ट्राईक वेळी हल्ला झालाच नाही असा कांगावा करणाऱ्या पाकनं यावेळी मात्र निमूटपणे हल्ला मान्य केलाय। भारताला प्रत्युत्तर देण्याची ताकद पाकिस्तानमध्ये नाही, हेच या एअर स्ट्राईकनं दाखवून दिलंय। ब्युरो रिपोर्ट, सांगली।